और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला। या गोळीबारात पवन यांचा चालक नीरज राय जखमी झालाय। गोळीबार करून हल्लेखोर पळत असताना नीरज राय यांनी या हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील गोळीबार केला। यात राय यांच्या बोटाला गोळी लागली आहे। बाहर से खड़ा होकर के धड़ाधड़ गोली चलाने चालू की। और फिर उसके पीछे मैं दौड़ा तो वो लोग निकल गए। कौन थे लोग, चेहरा वगैरह देख पाए? चेहरे हेलमेट पहने थे। अच्छा, दोनों कितना राउंड फायर किया उन्होंने? 6-5 एक मिस हुआ है और 4 यहाँ की, एक आगे जाकर के। आपको कहाँ पे लगा है? एक ये गोली लगाया आपको? हाँ, एक क्रॉस करके ऐसे किए तो मतलब एकदम बारीक से छूटे हुए निकले। आप कहाँ पे थे उस दिन? वो टाइम पे आप ऑफिस में थे अंदर? हाँ, ऑफिस में। तो आवाज वगैरह आने के बाद में हाँ, बाहर आए? सब लोग बाहर है। ओके, भाग गए वो लोग? हाँ। कौन थे, कुछ पता चला? नहीं तो जिससे पहले आपके सेट के ऊपर हमला किया नहीं, ऐसा अभी तक हम लोगों के साथ नहीं हुआ था। पहली बार हो गया। माझ्यावरील हल्ला हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप भाजप उमेदवार वाळेकर यांनी केलाय। वाळेकर यांच्या ज्यावेळेस गोळीबार झाला त्यावेळेस ते कार्यालयात होते, मात्र हल्लेखोरांना पकडल्यानंतरच या सगळ्या गोळीबाराचा उद्देश काय होता हे स्पष्ट होणार आहे, असं पवन यांचं म्हणणं आहे। कार्यालयामध्ये उपस्थित होता का? आणि कोणावर आरोप? हा आरोप राजू वाळेकर आणि निखिल वाळेकर आणि अरविंद वाळेकर यांच्यावरती आहे। काय सगळी घटना घडली रात्रीच्या सुमारास? रात्री आम्ही कार्यकर्ते बसलो होतो। त्यानंतर सगळे जेवायला गेल्यानंतर मी दरवाजामध्ये येऊन फोनवरती बोलत असताना दोन जण बाईक वरती आले आणि त्यातला मागा जो बसलेला माणूस होता त्यांनी पिस्टल माझ्याकडे करून फायर केली आणि त्याच्यामधून मी बचावलो आणि बाकी नंतर आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली। काय उद्देश असू शकतो या सगळ्या गोळीबाराच्या मागे? ते तर आता पोलीस तपास करतील। ओके, तुम्ही भाजपाचे उमेदवार आहात, मुख्यमंत्र्यांची 10 तासापूर्वी सभा आहे आणि त्याआधी अशा प्रकारे भाजपाच्या उमेदवारावर हल्ला होतो, काय सांगा? मी काय, माझे वरिष्ठ बोलतील, मला कल्पना नाही याच्यावर। वरिष्ठांना या सगळ्या संदर्भात माहिती दिली आपण? हो। बरं, काय या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी तुमचं कोणावर आरोप? मी सांगितलं ना माझा कोणावरती आरोप आहे। काय मग कारण काय असेल या सगळ्या? आमचं फॅमिली मॅटर आधीपासून चालू आहे, त्याच्यामधून असेल। निवडणुकीची काय पार्श्वभूमी नाहीये त्या? असेल ना, आता मी त्यांच्या मुलाच्या विरोधात उभा आहे त्याच्यामुळे पण असेल, पण मला मे बी होईल तेवढं आमच्या फॅमिली मॅटर मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला, तेव्हापासूनच प्रॉब्लेम। काही मारामारी झाली, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्या अनुषंगाने पोलिसांनी तुम्हाला संरक्षण दिलं नाही, त्यामुळे पुन्हा? नाही, पोलिसांनी मला संरक्षण सांगितलं होतं की घ्या म्हणून, पण मीच घेतलं नाही, कारण की इलेक्शनला प्रचारासाठी लोकांच्या दारी जायला लागतं, म्हणून मी पोलीस संरक्षण घेतलं नाही। तुमच्या कार्यालयाला सुरक्षा तरी देणं अपेक्षित होतं असं वाटत नाही का आपल्याला? पोलीस टाइम टू टाइम येऊन सेल्फी वगैरे घेऊन जायचे, त्यांचा राऊंड अप होता कंटिन्यू। तर असं देखील सांगितलं जातंय की तुमच्या कार्यालयाच्या समोर काही सीसीटीव्ही लावलेत आणि तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी की तुम्ही काय करताय दिवसभरामध्ये, असं सांगितलं जातंय, खरं आहे? हा, एक आहे हे वरती सीसीटीव्ही आहेत ना, हे त्यांचे नाही, त्यांचा एक्सेस तिकडे आहे, त्यांच्या जे चुलते राजू वाळेकर त्यांच्या टीव्ही वरती दिसतं। अच्छा, असं मला त्यांच्याच एका माणसाने सांगितलं होतं। तुमच्या सहकार्याने सीसीटीव्ही दिसतोय, त्याला पकडण्याचा देखील प्रयत्न केलाय, नेमकं कोण आहे सहकारी? सीसीटीव्ही वाल्याला नाही, जो बाहेर आला फायरिंग कोण येते? ते माझी गाडी चालवतात, नीरज राय म्हणून आहे, आणि माझ्यासोबतच असतात आमच्या। अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शंकर मंदिराच्या जवळच्या कमानीच्या भूपती ट्रेडर्स या कार्यालयाच्या समोर काल गोळीबाराची घटना घडलेली आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये टोटल
3 तपास पथकं आम्ही पूर्ण झोनमधून तपासासाठी कार्यरत केलेली आहे. शिवाय गुन्हे शाखा ठाणे शहर यांचं एक सेपरेट पथक यामध्ये कार्यरत आहे. यामध्ये 2 अज्ञात हल्लेखोरांनी येऊन संबंधित कार्यालयावरती गोळीबार केल्याची घटना आहे. यामध्ये तपास आमचा सुरू आहे. नक्की कुठल्या कारणामुळं ही घटना घडलेली आहे आणि यामध्ये अज्ञात हल्लेखोर यांच्यापर्यंत पोहोचून या घटनेविषयी जास्तीत जास्त विस्तृत खुलासा आम्ही येणाऱ्या कालावधीत करत आहोत. किती राऊंड फायरिंग झालेले सर? एकूण 4 राऊंड फायर झालेले आहेत. ते संबंधित कार्यालय जे आहे त्याच्या काचेवरती त्यांनी फायर करून 2 व्हीलरवरून त्यांनी पळून गेलेले आहेत. प्राथमिक दृष्ट्या काही राजकीय कनेक्शन यामध्ये असण्याची शक्यता आहे. यामध्ये तपासाअंतीच आम्हाला भाष्य करता येईल. त्या संदर्भाने एकूण 4 पथकं आमची कार्यरत आहेत आणि लवकरच आम्ही याबद्दल खुलासा करू. जखमी किती काय आहे कोणी? यामध्ये जखमी कुणाला गोळीची जखम झालेली नाही आहे, परंतु ते काच फुटल्यामुळं तिथल्या एका कर्मचाऱ्याला डाव्या कुरंगळीला लागलेला आहे. पण सर एकंदरीत जर घटना पाहिली तर फक्त दहशत निर्माण करणं हा एकमेव उद्देश असं त्या सीसीटीव्ही मधून समोर येत आहे. कोणाला ठार मारण्याचा उद्देश नव्हता असं काही तपासात निष्पन्न झालंय का? एकंदरीत व्हिडिओमध्ये जे दिसत आहे त्यात जे मेन 2 हल्लेखोर आहेत ते ताब्यात आल्यानंतरच आम्हाला ह्याचा नक्की काय उद्देश आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगता येईल. शहरामध्ये आता काही 2 दिवसांमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या बाकी आहेत आणि शहरामध्ये अशा घटना घडतात, या संदर्भामध्ये काय? यामध्ये पुरेसा बंदोबस्त जो आहे तो आम्हाला पुरवण्यात आलेला आहे. जवळपास 800 कर्मचारी आणि 110 अधिकारी, SRPFचे 2 प्लाटून आणि जवळपास 450 होमगार्ड आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ते आज रोजी इथे दाखल होत आहेत आणि अशी कुठली घटना याचं पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे शहर पोलीस कार्यरत आहेत. तर मुख्यमंत्र्यांची सभा आहे त्या दृष्टीने काही दक्षता किंवा अजून अतिरिक्त बंदोबस्त या ठिकाणी आपण तैनात केला आहे? बरोबर आहे. पूर्ण दोन्ही झोनमधून आम्ही जास्तीत जास्त बंदोबस्त काढून सभा कशी सुरळीत होईल या अनुषंगाने पूर्ण प्रयत्न करत आहोत. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.